तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या पेपरला जात आहेत हे फॉर्म्युले अवश्य पाठ करून जा. अवश्य पाठ करून जा म्हणजे हा व्हिडिओ नक्की बघून जा. 8वीच्या पूर्णच्या पूर्ण तुम्हाला फॉर्म्युलेज काय करणार आहेत, एकाच 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही व्यवस्थितरित्या भेटणार आहेत. 8वीच्या पेपरला जाण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. तर बघा, आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, पूर्ण काही व्यवस्थितरित्या सर्व फॉर्म्युलेज घेतलेत. नक्की व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवे असाल तर बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. काय करा, सर्वांना हा व्हिडिओ जे 8वीला आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, पहिला आता काय रॅशनल आणि इरॅशनल नंबर आहे, बरोबर. त्याचा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला आहे काय, ए प्लस बी बी प्लस ए मल्टिप्लाय बाय बी इक्वल टू, म्हणजे काय, ए मल्टिप्लाय बाय बी जर केलं तर बी मल्टिप्लाय बाय ए पण बरोबर येतं. म्हणजे काय, 3 मल्टिप्लाय बाय 2 केलं किंवा 2 मल्टिप्लाय बाय 3 केलं, उत्तर एकच येणार आहे. कळालं. 3 प्लस 2 करा किंवा 2 प्लस 3 करा, उत्तर 5 येणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू, हे बरोबरच होतं काय, ए प्लस बी बी प्लस ब्रॅकेट सी. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह प्रॉपर्टी, ए मल्टिप्लाय बाय बाय बी बी प्लस सी किंवा ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए मल्टिप्लाय बाय सी, हे रॅशनल आणि इरॅशनल नंबरचे. आता खूप महत्त्वाचा चॅप्टर तुमच्यासाठी आणि खूप जास्त प्रश्नही विचारला जातात असा चॅप्टर आहे तुमच्यासाठी. काय, इंडायसेस अँड क्यूब रूट्स. आता इंडायसेसमध्ये नेमकं काय, ए मल्टिप्लाय, जेव्हा याला म्हणतात, याला खालचं जे असतात त्याला म्हणतात काय, याला वरच्याला म्हणतात पॉवर किंवा इंडेक्स, आणि जे हे खाली असतात त्याला काय म्हणतात बेस. आणि ह्या दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन आहे तर ह्या दोघांची होईल ॲडिशन, दोघांमध्ये जर डिव्हिजन आहे तर ह्या दोघांचा होईल सबट्रॅक्शन, या दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन आहे तर इथे पण काय होणार आहेत, मल्टिप्लिकेशन, बरोबर. आता ए बी आहेत तर इथे काय होईल, सेपरेट सेपरेट. कळालं. इथे ए इज रेस टू 0 आहे तर उत्तर काय येईल 1, आणि ए इज टू -1 आहेत -m आहेत तर काय 1 इज टू ए रेस टू अपॉन m असं येणार. कळालं. हे फॉर्म्युलेज एकदा डोळ्या खालून जाऊ द्या, एका पेपरवर लिहा आणि रोज जोपर्यंत मॅथचा पेपर येत नाही तोपर्यंत त्याला बघत राहा. बघा, एक्सपेन्शन फॉर्म्युले. आता हा फॉर्म्युला एक्सपान्शन कसे कसे करायचे हे तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. बघा, एक्सपान्शनमध्ये दिस क्रायटेरियल फॉर अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन. बघा, एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स, म्हणजे काय, काय ए प्लस बी आणि ए मायनस बी, म्हणजे काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, असा हा फॉर्म्युला बघतो ना, त्याच्यातलाच एक फॉर्म्युला हा आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, तर क्यूबचा एक्सपान्शन फॉर्म्युला, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, तर मायनस बीच्या क्यूबचा एक्सपान्शन फॉर्म्युला. हे क्वेश्चन्स 1-1 2-2 मार्क्ससाठी येतात, तर हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात घ्या फक्त. आता जेव्हा सेपरेटली ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे. बघा, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा बरं, परत परत सांगतोय कारण की हे महत्त्वाचे आहेत. आता जे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत सेपरेट सेपरेट, त्याच्यात काय सांगितलंय तुम्हाला ते बघा. काय दिलं याच्यात, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि ए क्यूब मायनस बी क्यूब. आता बघा, ब्रॅकेट ए प्लस बी क्यूबचा हा फॉर्म्युला वेगळा, ए मायनस बी क्यूब ब्रॅकेट क्यूबचा हा वेगळा, पण हे फॉर्म्युलेच वेगळे, हे सेपरेट आहेत, ते ब्रॅकेटचा स्क्वेअर होता. त्याच्यानंतर आता हे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स, हा पण याच्यावर तर खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे व्यवस्थित लक्षात घ्या. सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360. आपल्याला माहिती आहे कोणत्याही क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 साइड्स आहेत त्यांची सम काय असते, अँगलची 360. एरिया ऑफ रॉम्बस हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. डायगोनल म्हणजे काय, ज्यामध्ये 2 अशा रेषा असतात त्यांचा प्रोडक्टला काय म्हणतात, मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्यांचा काय, गुणाकार. ही जर 3 आहे ही जर 5 आहे मग 5 त्रिक 15, 15चा हाफ म्हणजे 7.5 तुमचं त्याचा काय होणार आहे, एरिया होणार आहे रॉम्बसचा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. आता ट्रॅपेझियम असा असतो, बरोबर, मग सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट, हाईट इथे असते. कळालं. हे सगळं काही व्यवस्थितरित्या शिकवलंय, बघून घ्या.
आता याच्यामध्ये बघा, आता पुढचा टॉपिक आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr किंवा 2πr आहे जेव्हा रेडियस दिली आहे. रेडियस नसल्यावर काय आहेत, पायडी. डी म्हणजे काय, डायमीटर. पायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला काय, 22/7 किंवा 3.14. याच्यापैकी काय आहेत, पायची व्हॅल्यू आहेत. एरिया ऑफ सर्कल πr², काय आहेत, πr². मेन्सुरेशन मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू काय, मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू, मेजर आर्क आणि मायनर आर्क ते तुम्हाला माहितीच आहे. मेजर आर्क किती, मायनर. मेन्सुरेशन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम, काय, क्युबॉइडचा व्हॉल्यूम, काय, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. याचा पाठ करायचं, याला लक्षात ठेवायचं. एकच ट्रिक आहे, एकाच कागदावर सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे, रोज सकाळी उठल्यावर ते बघत राहायचे. काही अडचण असले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन आम्हाला संपर्क साधा. टोटल सरफेस एरिया 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, ब्रेथ प्लस हाईट आणि लेंथ प्लस हाईट. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, लेंथचा क्यूब, आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6 इंटू लेंथचा स्क्वेअर. पुढे स्टॅटिक्सचा काय, अरिथमॅटिक मीन काढायची. काय, अरिथमॅटिक मीनचा काय, वेअर F1 इज अ फ्रिक्वेन्सी एक स्क्वेअर अँड N इज अ टोटल फ्रिक्वेन्सी. आता काय आहेत, फ्रिक्वेन्सी इंटू स्कोअर अपॉन N, याचा काय आहेत फॉर्म्युला आहेत. काय, फ्रिक्वेन्सी इंटू काय आहेत, स्कोअर अपॉन N म्हणजे काय, टोटल फ्रिक्वेन्सी. याचा काय फॉर्म्युला आहे. आता फ्रिक्वेन्सी कशी काढायची, टोटल स्कोअर कसा काढायचा, N कसा काढायचा, हे तुम्हाला सगळं काही इथे दिलेलं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 इज टू N म्हणजे काय, P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट, N म्हणजे नंबर ऑफ इयर, टाइम. कंपाऊंड इंटरेस्ट काय, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अगोदर फक्त अमाऊंट काढायची, मग कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, N नंबर ऑफ इयर्स, बरोबर. एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत बघा, हे सगळे परत दिलेले आहेत, पुढे बघून घ्यायचं. हा पण एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, हा पण एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. सगळे एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत. आता बघा इथं काय, डिस्काउंटचा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. डिस्काउंट, मार्केट प्राइस, सेलिंग प्राइस. आता इथे काय सांगितले बघा, इथे काय सांगितलं, डिस्काउंट काय, मार्क प्राइस मल्टिप्लाय बाय, मार्क प्राइस म्हणजे ज्या किमतीला आपण घेतलं, मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 100. सेलिंग प्राइस, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट, ते काय, विक्री किंमत. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काय, एक्स अपॉन 100 म्हणजे किती पर्सेंटेज दिले आपण, डिस्काउंट गिवन अपॉन मार्क प्राइस आणि अपॉन 100, एक्स इज द काय, डिस्काउंट किती दिलाय त्याच्यावरता, सेलिंग प्राइस, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट, माहितीच आहे तुम्हाला. इथे सगळे व्हॉल्यूम आणि त्याचे एरिया ऑफ पॅरलोग्राम वगैरे सगळं काही सांगितलंय बघा नीट. बघा, ॲव्हरेज सम ऑफ ऑल स्कोअर्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर, ॲव्हरेज सरासरी, बरोबर. एरिया ऑफ स्क्वेअर आहे, साईड स्क्वेअर. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल आहे, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साईड मेकिंग राईट अँगल. म्हणजे काय, हे जे राईट अँगल, दोन अँगल मिळून काय, ही साईड नाही, ही हायपोटेनियस असते, पण ह्या दोन साइड्स मिळून काय बनवतात, राईट अँगल बनवतात. मग हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ पॅरलोग्राम, बेस इंटू हाईट. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, लेंथ इंटू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, साईड क्यूब म्हणजे एलचा क्यूब. बघा इथे सर्व काही तुम्हाला फॉर्म्युलेज व्यवस्थितरित्या समजून सांगितले आहेत. आता याचा उपयोग कसा करायचा हे जर समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जे लिंक्स दिलेले आहेत तिथून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत फॉरवर्ड करा. आणि शेवटी जाताना हा व्हिडिओ बघायला विसरू नका. सर्वांना नक्की शेअर करा. एका कागदावर उतरून घ्या सगळे फॉर्म्युलेज. रोज सकाळी लर्न करा. काही क्वेश्चन समजत नसेल तुम्हाला तर आमचा नंबर खाली दिलेला आहे, इथेही मी लिहून देतो, 9172278378. याच्यावर तुम्ही कधीही संपर्क साधून
कोणताही क्वेश्चन्स आम्हाला विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.